एकदम टेस्टी लागते हे काजू, सिरियसली चीज मसाला काजू आहे ते। आपली कॉफी इथे रेडी झालेली आहे गाईज, मस्त उकळी आल्यात 4-5। इथे आमची बिर्याणी जी आहे ती आलेली आहे कुठून, यावेळेस वेगळा डब्बा आलेला आहे, मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला। वाव, फायनली आमचा मटका उघडलेला आहे। लॉलीपॉप कोण खाणार? एकदम टेस्टी लागते हे काजू, सिरियसली चीज मसाला काजू आहे ते गाईज आणि खूपच टेस्टी आहेत। तुम्ही आपला जो व्लॉग बघितला स्टार बाजारचा तिथेच भेटतात, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे आम्ही काजू घेतले तिकडून, चीज मसाला काजू प्रतिभाला घ्यायचे होते, खूप टेस्टी आहेत, खूप मम्मीने पण खाल्लंय, खूप भारी लागतात एकदम मस्त। आणि नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा पण जाऊ ना तेव्हा हे काजू नक्कीच परत घेऊ। वहिनी पण खाल्लं, सगळ्यांनी खाल्लं, सगळ्यांनी नाही, मी वहिनीने आणि मम्मीने खाल्लं, खूप टेस्टी आहेत, आम्हाला खूप आवडल्या। आम्ही ऍक्च्युली नाही घ्यायचा विचार करत होतो कारण की प्रतीक भाऊ बोलत होता म्हणून, पण आता मी खाल्लेत, खूप टेस्टी लागतात, आता दर वेळेला घेऊ, छान लागतं। आणि इथे बघा आमचं चहा पिऊन झालेलं आहे, ब्लॅक टी, आम्ही संध्याकाळी ब्लॅक टीच प्रेफर करतो प्यायला, खायला वगैरे पण खाऊन झालं, आपला खाऊचा डब्बा आहे हा। आणि आज आहे ना, आज आम्ही ॲक्च्युली जेवण बाहेरून ऑर्डर करणार आहोत कारण की भाईची आणि बहिणीची ॲनिव्हर्सरी झाली 15 मेला, तर त्या दिवशी ते लोक बाहेर गेले होते, रात्री 12 वाजता आम्ही केक कापला, तुम्ही बघितला असेल तो व्लॉग। सो पार्टी अभी तक दिया नाही आहे, सो आज आम्ही असा विचार, म्हणजे त्या लोकांनी असा विचार केला आज आपण घरी बिर्याणी ऑर्डर करूया, सो आज आम्ही बिर्याणी पार्टी करणार आहोत घरी। आणि बाहेर जायचं होतं ॲक्च्युली, पण थोडं आम्ही डिसाईड, म्हणजे त्यांनीच डिसाईड केलं की आज घरी खाऊया आपण आणि नंतर मग जाऊ बाहेर, कारण की आता बहिणीचा सुद्धा बड्डे येणार आहे, सो बघूया नंतर जाऊ बाहेर, पण आज आम्ही बिर्याणी पार्टी करणार आहोत। आणि बस असं सगळं आहे। आणि मम्मीला ॲक्च्युली 8:30 वाजता जेवायचं असतं कारण 9 वाजता तिला गोळी घ्यायची असते, बट आज मम्मी बोलते की काहीतरी थोडंसं खाऊन ती गोळी घेईल आणि मग नंतर जेवण तिच्यासाठी व्हेज ऑर्डर करणार। हां व्हेज, कारण की आज काय आहे, शनिवार आहे ना, आज शनिवार आहे, सो मम्मी आज व्हेज खाणार, मम्मीसाठी काहीतरी वेगळं बघावं लागेल। मम्मी बोलली की मी काहीतरी थोडंसं खाऊन गोळी घेईन आणि नंतर मग मी जेवेन, है ना, तर आता पण करू शकतो ऑर्डर आम्ही, एवढ्या लवकर का? ॲक्च्युली काही मम्मीला एवढ्या लवकर जायची सवय नाही आहे, पण आता गोळ्या चालू आहेत त्यामुळे डॉक्टरनी सांगितलं एक गोळी घ्यायची असते 9 वाजता, तर तुम्ही करेक्ट 8:30 पावणे 9ला जेवून घ्या आणि मग ती गोळी घ्या, म्हणून मम्मीला जेवावं लागतंय, पण तिला भूक नाही लागत एवढं लवकर, बट गोळी घ्यायची असते म्हणून तिला जेवावं लागतंय, सो ती जेवते आता काही दिवसापासून, पण आज ती बोलते काहीतरी वेगळं खाऊन ती गोळी घेईल आणि नंतर मग आमच्यासोबत ती जेवेल। सो असं सगळं आहे गाईस, आता मी खाल्लं आहे ऑलमोस्ट, आता जरा हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते। ॲक्च्युली आम्ही आहे ना, हे जे प्लांट आहे स्नेक प्लांट, हे आजच असेंबल केलं आहे वहिनीने आणि आम्ही इथे ठेवलं आहे घरामध्ये। ॲक्च्युली हे बाहेर होतं, म्हणजे हे 2 वेगवेगळे स्नेक प्लांट्स होते, पण त्यांना आता एकत्र करून या कुंडीत लावून आम्ही घरात ठेवलं इथे, आणि मस्त वाटतं हा कॉर्नर एकदम। हां अजून चांगलं वाटेल गाईस। तर आमच्या घरी आलेला आहे भाईचा फ्रेंड दादा तुषार दादा आलेला आहे, सो मी आता भाईसाठी आणि तुषारसाठी कॉफी बनवते, ब्लॅक कॉफी दे वॉन्ट। आणि इथे मी ठेवलं आहे पाणी कॉफीसाठी आणि इथे सुयोगसाठी मी चहा गरम करून देते त्याला, कारण तो आता अंघोळ करून आलेला आहे म्हणून। आणि इथे मी दोघांसाठी कपसुद्धा काढलेले आहेत। अरे सुयोगचा कप कुठे गेला? हां हाय, यामध्ये चहा देणार आहे, यामध्ये त्या दोघांना कॉफी देणार आहे, सो मी आता बनवून घेते पटकन आणि कॉफी काढूया। येस, तर आपली कॉफी इथे रेडी झालेली आहे गाईज, मस्त उकळी आल्यात 4-5 आणि मस्तपैकी रेडी झाली आहे, पण भाईला पाहिजे विदाऊट शुगर आणि तुषार दादाला पाहिजे विथ शुगर, थोडीशी शुगर। सो आता मी पहिले भाईसाठी कॉफी ओतून घेते। मम्मी इकडे कुठली बिर्याणी खाणार? व्हेज, पण व्हेज कुठली? पनीरचीच मागव आता, खायला दुसरी कुठली?
अंडाचं नाही खाऊ शकत. मशरूम व्हेज पनीरचीच तर इथे आता मम्मी आहे ना बेसन ऑमलेट बनवते तिच्यासाठी, कारण की ॲक्च्युली वडापाव आणणार होती पण ती मुलगी नको, भूक पण लागली नाही आहे. सो इथे आता ऑमलेट बनव, जस्ट तिला गोळी घ्यायची म्हणून, आणि नंतर जेवेल मग. आणि ओव्याची पानं पण टाकलेत ना आज. हे मम्मीचं आहे ना तुझं. गाईज इथे आमची बिर्याणी जी आहे ती आलेली आहे. कुठून मागवली आहे ते मी तुम्हाला नंतर विचारून सांगेन, पण मटका बिर्याणी आहे. सो अर्धे मटके जे आहेत ते या बॅगमध्ये माझा भाऊ घेऊन आलाय. टेक अवे घेतलं होतं. सो इथे आहे रायता, आय थिंक सो रायत्याचे डबे आहेत हे. आणि इथे आहेत बिर्याणीचं एक मटका, इथे दुसरा मटका, इथे तिसरा मटका आहे. सो आता मी घेतोय जेवायला. आणि मम्मीसाठी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. हां, पनीर बिर्याणी ती यामध्ये मी दाखवते तुम्हाला. ही आहे मम्मीची व्हेज बिर्याणी. यामध्ये आय थिंक सो हे सलाड असेल. हां, चमचे मी आणलेत. हे रायता असेल आय थिंक. आणि ते पिकल पण आहेत. आणि हा आहे डब्बा. यावेळेस वेगळा डब्बा आलेला आहे. मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला. वाव, काय 2 आणलेत, दोन्ही आणले, दोन्ही म्हणजे याला पण आणले आणि व्हेजला पण. वाव, सुपर्ब वाटते दिसायला. तर तुला आवडेल आय थिंक सो. बघ किती मस्त दिसते दिसायला. ही आहे मम्मीची व्हेज पनीर बिर्याणी विथ रायता अँड सम अनियन्स. हळू तू साईडला घाल. इकडे आम्ही मटकं म्हणजे ओपन करायचं ट्राय करतोय. खूप एकदम पॅक झाले ते. पीठ वगैरे लावून मस्त त्यांनी दम दिलाय. हळू. मला आत्ता आठवलं की दुपारचा आमचा एक लॉलीपॉप राहिला होता फ्रीजमध्ये. सो आता मी हा ओव्हनमध्ये पटकन गरम करते. बरं झालं मला आठवण झाली लॉलीपॉपची, नाहीतर असंच राहिला असता तो. लवकर लवकर गरम हो. फायनली आमचा मटका उघडलेला आहे. पण ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसं भरलेली आहे बिर्याणी ना. फक्त 1.5 किलो होती, ही 3 किलो आहे. अच्छा, बरोबर. हे मटकी पण मोठी वाटते की सेम आहे. आपण 3 किलो मागितली आहे ना. हे आहे तर इथपर्यंत आहे बघा, इथेच आहे, एवढंच होत आहे. पण मडकं मोठं आहे कारण हे 3 किलो आहे. इथे हे पण फोडलेलं आहे फायनली. वाव, स्मेल सो गुड आणि खूपच डिलिशियस वाटते बघून तर. आणि इथे आपला लॉलीपॉप पण मस्तपैकी गरम झालेला आहे. वाफ येते मस्त. वाव, लॉलीपॉप कोण खाणार? मी केलाय. तू खाशील? तू खाशील यो? तू आहे नी. चला मग मीच खाते आता लॉलीपॉप. चला तर इथे मी माझं प्लेट घेतलंय वाढून. बिर्याणी घेतली आहे, चिकन बिर्याणी, थोडंसं पनीर बिर्याणी पण घेतली आहे मी मम्मीची व्हेज टेस्ट करायला. रायता आहे, अनियन्स आहेत, लिंबू घेतलाय. खाल्लीस योग? खाल्ली का? कशी आहे? आवडली? चला आता मी खाऊन बघते. आणि इथे मी थोडासा पनीर बिर्याणी पण घेतलाय मम्मीच्या यातून. मी आता ही खाऊन बघते. मस्त मस्त एकदम.
चिकन. तुला कांदा नको आहे? चिकन पण मस्त आहे, एकदम सॉफ्ट ना. ही आपल्याला जशी भेटली आहे. हा मस्त आहे बघ खाऊन. एकदम आतमध्ये येते. कुठे आहे एक्झॅक्टली? जीसीसी क्लबचा रोड आहे ना, तिकडे सरळ जातो बघा, घोडबंदर रोडला आपण जातो माहिती आहे. आपण इथून गेलो ना उलटेकडून, मला सरळ सरळ जातो ना, तो एक सर्कल आहे इकडे. गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त होती बिर्याणी, एकदम टेस्टी. आणि आता मी खाते गोड पान. सियोने गोड पान आणलंय माझ्यासाठी आणि वहिनीसाठी. सो आता मी हे गोड पान खाणार आहे. आणि त्या दिवशी पण मी खाल्लेलं, पण ते अर्धा खाल्लेलं. आणि आज बघूया अक्का खाल्लं तर अक्का खाईन किंवा मग त्यांनी खाल्लं पण. मग हे 2 आहेत पण ते म्हणजे तसं ना, उद्या कर. रोजच खातो ना आपण, नंतर वाव, खूप ह्याच्यामध्ये काय 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 टाकलंय. गोड आहे. आधी अर्धच खाते. हे काय बोलतो? एवढं मोठं पान अर्ध.